मी कोकणातला आहे. आमच्याकडची बुधांची गाथा तर लोकांना जगोजग जाहीरच आहे. तर तो रोज उठसूट उठून बीचवर जायचा. म्हणजे काही कारण नाही. वर्षातून एकदा तुम्हाला तो जमीनदार असताना त्याला नारळ द्यावा लागतो. तर तो आउट ऑफ केस झाला होता. तो मुलगा अनकंट्रोल झाला होता. तो सगळ्यांना मारत होता. त्याने इनफॅक्ट मला चावलंही होतं. त्याला आम्ही कसं कंट्रोल केलंय त्यानंतर आम्ही मग हॉस्टेलला त्या साईडला आम्ही एक बाबा बोलवला, मोमॅडन बाबा बोलवला. मग तो त्याला बघून एवढा हायपर झाला, त्यांनी आपली आई कोण त्याला ओळखत नव्हता. तो जब मिल बैठे चार यार उसके बाद हम चले गए थे कोकण पे यार. असं आम्ही डायरेक्टली गेलो कोकणात माझ्या गावी. मी माझ्या घरी या लोकांना घेऊन एक येतानाच असं थोडासा हॉररिफाईंग रात्रीच खेळ चाललेला सेम एक्झॅक्ट डिट्टो बंगला आहे. तो बंगला आय फील साजरी नावाचा एक पिक्चर त्याच्यातही आला होता, तुम्ही सर्च करून बघू शकता. त्याला कोणीतरी झपाटलेलं होतं त्या घरातलं. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे घरच्या घरात. आणि आज आपण पुन्हा आलो आहोत आणि आजचे आपले गेस्ट आहेत ते माझे मित्र आहेत. तर आत्तापर्यंत खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत, तर त्याच्यावरून मला रिस्पॉन्स पण खूप चांगला येतो आहे. तर मी आज माझ्या दुसऱ्या मित्राला बोलवलं आहे, ज्याच्यासोबत पण असे खूप सारे पर्सनल स्टोरीज झालेले आहेत आणि त्याने खूप सारे स्टोरीज ऐकलेले पण आहेत. तर मी बोललो ज्याच्याकडे कंटेंट आहे तर त्याला बोलवलं तर मस्त आहे. आणि असंच त्याचा इन्स्टावरती तो ह्याचा नेम पण आहे की द कंटेंट गाय, आणि त्यात सी नसतो तर के असतो. आणि त्याचं नाव आहे शुभम प्रभू. आणि आता आपण त्याची ओळख करून देतो. मग तू तुझी कशी ओळख करून दे ना. नमस्कार मंडळी. माझं नाव शुभम प्रभू. माझा इंस्टाग्राम आय डी आहे दी कॉन्टेंट गाय, नॉट विथ सी बट विथ के. मी गेले कित्येक वर्ष कॉन्टेंट बनवतोय. स्वयं हा माझा कॉलेजचा मित्र आहे. गेली 6 वर्ष आपण मित्र आहोत आय फील. हो. त्यातले फक्त आम्ही मोजून वर्षातून एकच दिवस भेटतो. ते पण ते काय त्या फंक्शनचं नाव आय फील माय मराठी. ते आमचं ठरलेलं असतं की आम्ही वर्षातून एकदाच भेटतो. हां. त्यानंतर त्यांनी आता मला मला वाटतं हे आपण डिसाईड केल्यानंतर खूप वेळानंतर भेटलोय आम्ही. आज फायनली द कंटेंट गाय आलेले आहेत आपल्या चॅनलवरती. ओके. मी एक छोटासा इंट्रो देतो माझ्याबद्दल. मी या. छोटासा मायक्रो इन्फ्लुएन्सर आहे ऑन इंस्टाग्राम. मी स्टोरी टेलिंग, ओपन माइक्स, कॉमेडी व्हिडिओज ॲज वेल ॲज डान्स व्हिडिओज करतो. रादर दॅन दिस आय एम अ प्रोफेशनल. बाय प्रोफेशन आय एम अ व्हाईट कॉलर ड्रग डीलर. आय एम अ फार्मासिस्ट. मी एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये मार्केटिंग अँड बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये काम करतो. दॅट इज फ्रॉम माय साईड. आय होप. मग जर तुम्हाला कधी कुठे औषधं पाहिजे असतील तर तुम्हाला माहिती आहे कुठे भेटतील. हा, मेडिकल नाही आपलं अजून, पण चला तर देवाच्या कृपाने अजून एक. आज आपण सुरू करूया. नाहीतर टू बी ऑनेस्ट आमचं असं आहे की आमच्यामध्ये हॉरर कमी आणि मस्ती जास्त असते, बट स्टील मी ट्राय करेल की तुम्हाला जास्तीत जास्त हॉरर कॉन्टेंट द्यायला. आणि आज आपण पहिल्या स्टोरीपासून सुरू करूया. तर मग तू मला बोललेलास तुझी पहिली स्टोरी ती तू कोणती घेणार आहे, कारण तू खूप सारे सांगितलं होतं. ओके. आपण प्रयत्न करू की मी माझ्या गावाकडेच जाईन. ओके. गावाकडचं भूत ते मला तर फनी ना होण्यापेक्षा मी सिरियसली बोललो तर या. मी कोकणातला आहे. आमच्याकडची भूतांची गाथा तर लोकांना जगोजग जाहीरच आहे. त्यातलीच एक अशी स्टोरी आहे, समजा सगळ्यांना कधी ना कधी एक्सपिरियन्स झालीच असेल. कोणाला कोणाला कधी ना कधी अशी थर्ड पार्टी एनर्जी और फोर्थ डायमेन्शनल एनर्जी कधी ना कधी वाटतेच. तसंच ही पण एक गोष्ट आहे, समजा गावातल्या कोकणातल्या आपल्या कोकणातली एक स्टोरी आहे समजा. हे अराउंड 4-5 वर्ष अगोदर जेव्हा आमच्या गावी एक फंक्शन होतं, फॅमिली फंक्शन होतं, तेव्हाच माझ्याच एक कझिन और यू कॅन से इन रिलेटिव्समध्ये एका पोराला अचानक आजारपण झालं. ठीक आहे, नॉर्मल आजारपण असू शकतं. ठीक आहे, आपण एक अप्रोच म्हणून बघतो की डॉक्टरकडे घेऊन जाऊ, काय झालं, कसं झालं, म्हणून आम्ही डॉक्टरकडेही घेऊन गेलो. त्याला 3 दिवस सलग ताप, उलट्या, किंवा त्याला काही ना काहीतरी व्हिज्युअल्स येत होते. आता ते व्हिज्युअल्स काय येत होते तोही नाही ते स्पष्टपणे सांगू शकत होता, नॉर इनफॅक्ट आम्हालाही माहिती नव्हतं. आता हे ॲज अ एज्युकेटेड माणूस तू तसंच बघशील ना की काही ना काहीतरी झालं असेल, किंवा काहीतरी काहीतरी आजार असेल त्यामुळे हे असं काहीतरी असेल. तर तो रोज उठसूट बीचवर जायचा. म्हणजे काही कारण नाही. आणि तो घरात नाही थांबायचा असं आहे, घरात थांबणारच नाही. त्याला निदान मला बोलतो मला बीचला जायचं आहे, मला बीचला जायचं आहे, मला बीचला जायचं आहे. तर आम्ही आता हा जो घरातली जी मोठी वडीलधारी माणसं असतात ती नाही प्रयत्न करत की त्यांना नाही आपण ह्याला घरात ठेवू, ह्याला घरात काहीतरी मे बी आजार होय असाल. तर आम्ही डॉक्टरकडे गेलो. त्याला 1 हफ्ता झाला, त्याचा काहीच रिस्पॉन्स येत नव्हता.
म्हणजे तू विचार करू शकतो, एक हफ्ता माणूस आजारी पडतोय, पण त्याचा वीकनेस असं नाही. तो एव्हरीडे मॉर्निंग उठायचा, ते सगळे ऍक्टिव्हिटीज करायचा आणि स्टील रात्री तो आजारी पडायचा. तर गावात असल्यामुळे आम्हाला काहीतरी वाटलं की काहीतरी झपाटलंय, किंवा असा पहिला अप्रोच असतो गावठी माणूस असं हो, म्हणतात, ते तो तर आहे. अप्रोच असतोच. तर आम्ही मग एका आमच्या गावातले सिद्ध पुरुष आहेत त्यांच्याकडे गेलो की नक्की झालं काय यांना. तर ते बोलले तुम्ही त्यांना बीचवरती घेऊन जा, त्याचं काय तात्पर्य निघतं किंवा तो काही बोलतो ते ऐकून घ्या. हम्म. तर आम्ही त्यांना बीचवरती घेऊन गेलो. तो काहीच बोलला नाही. 1 तास झाला, 2 तास झाला, असे सलग 3 तास झाले आम्ही त्याला काहीच बोललो नाही. तो काहीच बोलला नाही ना, आमच्यात काही कॉन्टॅक्ट झाला. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, तो घरी आला, काही बोलायला नाही लागला. त्यानंतर त्याने घराच्या बाहेर पडणंही बंद केलं. आणि कसं असतं, आपला घराचा उंबरा असतो, तो आपण नॉर्मली तो त्या घराच्या उंबऱ्याच्या बाहेरच जायचा नाही. त्याला असं वाटायचं, त्याला बाहेर दिसायचं की बाहेर काही लोक आहेत की जे त्याला कधीही मारतील, असं त्याला वाटायचं. आणि तोही तोंडाने बोलायचा. म्हणजे कॉन्टॅक्ट हा आहे की मानसिकतेने असं वाटलं की त्यांचं काहीतरी असेल, पण असं काहीच नव्हतं. आम्ही त्याला सायकॅट्रिस्टलाही दाखवला, तो त्याच्याकडे एकदम नॉर्मली इंटलेक्च्युअली बोलायचा, कारण IT गाय होता बेसिकली. तरीही ह्याच्यावरती काही सोड निघेना. तर एक दिवस अचानक रात्रींची वेळ आहे, सगळे झोपलेत निवांत, सगळं आम्हाला वाटलं नॉर्मलाइज झालंय, काहीच होणार नाही आता. आणि अचानक तो उठतो आणि मागच्या साईडला एक साप असतो, त्याच्या समोर बसलेला असतो. तो साप त्याला काही करत नाही आणि हा त्याला बघत. हे लोक बसलेत निवांत, तो साप मागे आणि हा असा बसलाय. आणि हे आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं. रात्री ज्या दिवशी हे सगळं घडत होतं तेव्हा मागच्या घरातल्या एक बाई होत्या, त्यांनी आम्हाला हे सांगितलं की तुमचा चेडू मागे होता. मग आम्हाला अजून डाऊटफुल झालं की हे सगळी काय गोष्ट, आणि रात्री काय अनअवेअरनेस असं असतं ना की कोणाला काहीच बोललं नाही. तो दिस इज द फर्स्ट डे केस. सेकंड डे हे सगळं जेव्हा व्हायचं होतं, आमच्यातलं एकाने त्यांना बघितलं, मोस्टली माझ्या घरच्यांनी त्यांना बघितलं की ह्या असं असं जातं. तेव्हा त्यांनी त्यांचं मान दाबण्याचा प्रयत्न केला की एक्झॅक्टली काय आहे, कसं आहे. तर त्या दिवशी आम्हाला कळलं की हे सगळं असं होतं, म्हणजे त्याच्या अंगात काहीतरी आहे, कोणाची तरी यू कॅन से अनसॅटिस्फाईड स्पिरिट, और मोस्टली त्या जागेची अनसॅटिस्फाईड स्पिरिट, जे आमच्यात म्हणतात की वर्षातून एकदा तुम्हाला तो जमीनदार असताना त्याला नारळ द्यावा लागतो. ठीक आहे, देतो आम्ही त्या जमीनदाराला, पण जेव्हा ती गोष्ट नाही होत त्यासाठी मग ते हे असे पराक्रम होतात. आणि तो हे आम्हाला महिनाभर त्रास देत होता. महिनाभर तो काहीही करायचा, डायरेक्ट इन्सेक्ट्स खायचा, कोणालाही मारायचा. आणि हे सगळं खूप हॉरिफाईंग असतं एक नॉर्मल मिडल क्लास फॅमिलीसाठी. ही सगळी लहान नॉर्मल गोष्टी नाही आहेत. जेव्हा हम्म. आम्हाला हे सगळं 1 महिन्यापर्यंत आम्ही हे सगळे त्रास सोसत होतो, आणि त्यानंतर मग आम्ही एका भटजींना बोलवलं की आम्ही शेवटी आता हाताश होतो ना, फॅमिली काय करू शकणार. मग त्यांच्या समोर तो काही काही बोलायला लागला. त्यांनी सगळं बोललं की वर्ष झाला तुम्ही मला दिलं नाही काही, मी जागेचा मालक आहे. तेव्हा आम्हाला कळलं की ह्या जागेच्या मालकाची स्पिरिट. असेही प्रकार होतात, आणि ही नॉर इनफॅक्ट आमच्या तिकडचीच होती. इथं जागेचा मालक तो त्याचा हक्क मागत होता, त्यासाठी ही सगळी खटाटोप चालू होती. आणि हे सगळं नंतर कळलं. आणि जेव्हा आम्ही ती प्रोसिजर केली, जी काही आम्ही साधी आपल्या मनात श्रद्धेने, ते सगळं निवांत झालं. हे सगळं फॅमिलीसाठी खूप हॉरिफाईंग होतं, नॉर इनफॅक्ट आमच्यासाठी खूप धक्कादायक होतं. मग त्या पोराचं काय झालं, जे जे होतं स्पिरिट? ते आय फील आता तरी काही नाही वाटत आहे, पण नेवर नो when there is another episode and when we can see him again. पण तेच आहे ना की हे स्टोरीज अशा टाईपचे, नारळ देणं, राखणदाराला हे करणं, हे हम्म. तर खूप सारं आपण ऐकलेलं आहे. हम्म. त्याच्या आधीचे पण आम्ही पॉडकास्ट केलं होतं मित्रांसोबत. हम्म. त्याच्यामध्ये पण तो बोललेला की त्यांना त्यांचा जो हे असतो मानपान असतो तो हम्म. द्यायला लागतो, आणि जर ते नाही दिला तर मग त्याचे पण काही तुम्हाला कॉन्सिक्वेन्सेस बघायला फेस लागतात. करावेच लागतात. आणि मग तेच आहे. आणि काइंड ऑफ ते
पार्ट ऑफ तुमच्या डेली लाईफ मधलं ते हेच कसं आहे आहे ना स्वयं, आजच्या कालांतरानुसार माणसाने अपग्रेड झालं पाहिजे, त्यात खंत नाही की अपडेट व्हायलाच पाहिजे. पण काहीतरी अशा गोष्टी आहेत दॅट इज मोर देन युअर अंडरस्टँडिंग. देर इज सम सुपर पावर और यू कैन से एनीथिंग आउट ऑफ इन दिस वर्ल्ड. आई एम नॉट सेइंग कि तुम भगवान पे बिलीव करो या ऐसा कुछ. यू वट एवर एंटिटी यू बिलीव, बट देर इज अ सुपर पावर यू शुड अंडरस्टँड. हॅज यू हॅव एक्सपिरियन्सेस, ते कसं नाही, ज्याला कळतं त्याला, ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं तशातलं गत ते आहे. तर आहे. आता हे खूप सारे लोक बोलते की नाही हे एक्सपिरियन्स लाईक फेक बोलतोय हम्म. किंवा हे घडलंच नसेल किंवा हे हम्म. असं आमच्या गावी तर होतच नाही. हम्म. बट मग तेच आहे ना की ज्या पोराच्या आतमध्ये ते आलं असेल हम्म. किंवा ज्या घरामध्ये हे घडलं असेल हम्म. ते ज्या थ्रूनी गेले असेल हे त्यांनाच ठाऊक असणार. अरे दिस इज द, maybe you can say, I can say one more story on the same case. ओके, But पण मग ती काय स्टोरी आहे? ती पण अशीच काइंड ऑफ स्टोरी. एक पोरगा आहे, त्याला मानसिक आजार आहे असं वाटलं होतं, पण ते दुसरंच निघालं. मी, माझं बी फार्म झालंय ॲज यू नो. मी 4 वर्ष हॉस्टेलला होतो. हा. तर सीन किस्सा असा होता, माझा एक ज्युनियर आहे, त्याचे घरचे, हॉस्टेलला पोरच राहतात म्हणजे फॅमिली कधी येत नाही, त्यांच्या घरच्यांना वाटलं तो नाही राहू शकत, म्हणून ते, तिची आई आणि त्याचे बाबा हॉस्टेलला येऊन राहायचे इथे. माझं हॉस्टेल मुरबाडला होतं, तर त्या एरियात असं आम्ही तिकडे हॉस्टेलला राहायचो. आणि जो मुलगा होता ना, त्याच्या आतमध्ये एका जिनीचं, काय म्हणतात त्याला, असं जीनचं जिनचं, हां, जिनचं असं काहीतरी साया वगैरे होता. हम्म. किस्सा असा आहे की तो, माझा काय संबंध नव्हता त्या मुलाशी, तो ज्युनियर होता, माझ्या बरोबर ती बुरं राहायची त्याचा होता. एक दिवस अचानकच त्यांनी असा फोन केला की दादा दादा असं असं झालंय, जरा ये. तर तो आउट ऑफ केस झाला होता, तो मुलगा अनकंट्रोल झाला होता, तो सगळ्यांना मारत होता, त्यांनी इनफॅक्ट मला चावलंही होतं. एवढं भाई म्हणजे क्रेझी सीन होता तो. त्याला आम्ही कसं कंट्रोल केलंय, त्यानंतर आम्ही मग हॉस्टेलला त्या साईडला आम्ही एक बाबा बोलवला, मोमॅडन बाबा बोलवला. मग तो त्याला बघून एवढा हायपर झाला, एवढा हायपर झाला, त्यांनी आपली आई कोण त्याला ओळखत नव्हता. तो, त्याची आई कोण, त्याचे वडील कोण, त्यांना ओळखत होता. बोलता ये सब दुश्मन है मेरे, इन सबको नहीं जानता, मैं बाहर जाऊंगा ये लोग मेरा गला काट देंगे, सर असा बोलायचा डायरेक्ट. तो पाणी पित नव्हता, तोंडात पाणी सगळं बाहेर काढत होता. त्या बाबाला वेडं बनवण्यासाठी तो बोलला मेरे को मीठा चाहिए. आम्ही त्याला मिठा अरेंज करून दिला, त्याने त्यातली एक सिप पण नाही पिली. तो त्या बाबाला घेऊन डाऊन करून, म्हणजे गॉन डाऊन करून टाइमपास करत होता. ती स्पिरिट टाइमपास, म्हणजे जे काय आहे जिन और जसं आहे, टाइमपास करत होते. त्यानंतर ते जे बाबा आले होते, मोमेडियन बाबा, मग त्यांनी त्यांच्या कानात काहीतरी तेल वगैरे टाकून ती प्रोक्युअर करून त्याला 1 हफ्ता आम्ही त्या रूममध्ये बंद करून ठेवलं. 1 हफ्ता. अख्ख्या कॉलेजला खबर नाही की हे सगळं, आता हे जेव्हा काही निघेल बाहेर, हा, तेव्हा त्यांना कॉलेज, कळणार. आता माझं कॉलेज संपलेलं आहे, तर तो त्यांना मुलगा अजून पास व्हायचा आहे. अच्छा, अजून तो तो आहे. कॉलेजला आहे, आता तो स्टेबल आहे, पण त्याला एपिसोड्स येतात कधी. जिनचा साया, आय फील दिस इज आउटसाइड ऑफ आवर वर्ल्ड. दिस इज, मी हे सर्वल टाइम्स ऐकलं पण आहे टीव्ही वरती की जिनचा साया असतो, आणि तो त्याच्यातच बोलत असतो की असं एकदम नॅचरली की क्या हुआ, नहीं हो या. आणि तो असं एकदम नॅचरल, तुला वाटेल कोणतरी बसलायच आहे मागे आणि तुला नाही माहिती तो बसलाय, तुला दिसत नाही. एवढा नॅचरली तो त्याची कन्व्हर्सेशन करतो. कॉलेजमध्येही कन्व्हर्सेशन करतो. अरे पेपरमध्ये बसल्या बसल्या एक्सटर्नलला कळत नाही की हा कोणाशी बोलतो. त्याला कधी पण कोणत्या पण टाइमला कुठल्या पण टाइमला एपिसोड येऊ शकतो, आणि इट इज अनप्रिव्हेंटेबल असं आहे. एवढे एपिसोड, आणि अंटिल टाइम इज स्टेबल, ही स्टेबल. जेव्हा तो आउट ऑफ कंट्रोल होतो, तेव्हा तो कोणालाच ओळखत नाही, कोणालाच ओळखत नाही. तो एक जीन त्याच्या बॉडीमध्ये तेव्हा पूर्ण प्रॉपरली असं आला असेल म्हणून तो असं हे तेव्हा होत हे असेल. सगळे सीन्स होतात. आणि दिस इज द लाईव्ह एक्सपिरियन्स आय हॅव. म्हणजे मी झोपलो होतो रूम मध्ये, आणि तेव्हा अरे शुभम भाई ऐसा हुआ, जरा आ जाओगे इधर. तर मी पळत पळत गेलो, त्या रिक्षाचा बसून आम्ही त्या बाबांकडे घेऊन गेलो. ते रिक्षातून उडी मारली की मला जायचं त्याच्याकडे. मग त्या बाबाला आम्ही तिकडे घेऊन आलो याच्या घरात. दिस इज अ रिअल स्टोरी आय हॅव एक्सपिरियन्स. आय हॅव नेव्हर स्पोकन अप बिकॉज माय कॉलेज विल बी अ लिटिल बिट टेंशन में आ जाएगी, बच्चा क्या पाल रहे हैं हम लोग. हा, ते तर आहे. तो नाही, पण आपण कॉलेजचं नाव नाहीच घेत. आई फील जिसको पता है उसको पता है, जिसको नहीं पता है वो ना कुछ बोले, वो उसी में ठीक है, उस बच्चे का फ्यूचर खराब ना हो बस. मग आता तर तो व्यवस्थित आहे ना? आता तरी आहे. ओके.
when there is another episode, you never know, you can see पण them त्याच्या again. घरच्यांनी मग कधी असं व्यवस्थित कुठे दाखवायचा हा, विचार नाही केला. प्रयत्न केला त्याच्या घरच्यांनी, तर काय जेव्हा काही ते असे सायझमिक ऍक्टिव्हिटीज करतो ना, आणि जेव्हा आपण काय प्रयत्न करतो की ह्याच्याकडे घेऊन जाऊ, तेव्हा तो वेगळाच रिॲक्ट करतो. ही इज नॉट फ्रॉम दिस वर्ल्ड असा रिॲक्ट करतो. आणि असं मी ऐकलेलं आहे की जेव्हा तुमच्या अंगात जीन येतो, जेव्हा त्या ती वाली एंटिटी असते, तेव्हा तुमच्याकडे एक वेगळीच पॉवर सारखी असते. मी तुला तेच बोलणार होतो. तर काय आलं, तर बाबा मला काय बोलले, माझ्या कानात तेल टाकायचं, तर तू त्याला असा पकड. ही इज म्हणजे आपल्यासारखंच असेल समजा, हा. ठीक आहे, 70-60 केजीस, अँड आय वॉज दॅट टाइम 80 केजीस. नाव आय एम 75, बट दॅट टाइम आय एम स्टील होल्डिंग हिम लाईक दिस. आणि 2 पोरांनी त्याला हात पकडलेत, अट्टे कट्टे पोरा, रोज जिम जाणारे, हा. प्रोटीन खाणारे असे, अँड ही जस्ट स्वाईप इट आउट असं तिघांना. दिस इज द रिअल एक्सपिरियन्स. आणि मग तो बोला, मग माझ्या हाताला चावला. तसं झालं. ते मी त्याला असं धरलं होतं, हा. आणि त्याला त्याच्या कानात तेल टाकायचं होतं. तो थांबतच नाही. अलग लेवल का पॉवर. आणि तू आता युजली असेल ना, तू असं तरी मारलास ना, अरे भैया क्या कर रहा है, मत करो ऐसा, ऐसा बोल. म्हणजे ते एवढा पर्सनॅलिटी पर्सनैलिटी शिफ्ट भाई, वो क्या कहते हैं उसको, डुअल पर्सनैलिटी शिफ्ट टाइप्स वैसा हो जाता है. एंड अलग ही पावर, अलग, यू कैन से पण समथिंग मोर. मग असं पण असतं ना की यार त्याच्या पॅरेंट्सनी त्याला सायकॅट्रिस्ट कडे पण नेलं पाहिजे. लिहिलंय मी असं, म्हणजे हा. सायकॅट्रिस्टच्या गोळ्या चालू होत्या. सायकॅट्रिस्ट कॅन अंडरस्टँड की व्हॉट इज हॅपनिंग फॉर आफ्टर दॅट मोमेंट. आय एम मायसेल्फ फ्रॉम दिस हेल्थ केअर फील्ड, आय एम टेलिंग यू, कुछ कुछ होता है यार. असं मी खूप ठिकाणी ऐकलंय की काही लोक छोटीशी पण गोष्ट झाली आणि ते मानसिक असेल तर त्याला लगेच भूताशी विचार करून तसं बाबा अँड ऑल कडेच निघून जातात. माझं म्हणणं हेच असतं की असं कधी पण तुमच्या ओळखीमध्ये किंवा तुमच्या घरामध्ये असं कोण असेल आणि त्यासोबत हे घडत असेल तर पहिले तर तुम्ही मेडिकल हेल्प घेतली पाहिजे, कारण तिथे फर्स्ट हे असतं. आणि त्याच्या थ्रूनी जर ते क्लिअर होत नसेल आणि तुम्हाला समजतंय की नाही हे काही ह्याच्यानी सोल्युशन नाही भेटत आहे, देन बाबा अँड ऑल हे सेकंड ऑप्शन ठेवला पाहिजे. आय फील कसं माहितीये, एक लोकांचं परसेप्शन झालंय की एव्हरीथिंग कॅन बी सॉल्व बाय बाबा अँड ऑल. असं नसतं ते. विथ टाइम बीन एज्युकेशन असेल ना, तर आता हा वेगळा डिबेट होऊन जाईल की एज्युकेशन आहे की नाही. फिर वो लोक, आपल्या तू घरी लहानपणी बोलला असं, पप्पा मला डिप्रेशन येते, चप्पल मारली असते, डिप्रेशन ते येते, तेव्हा डिप्रेशन येते, चल डिप्रेशन येते. डिप्रेशन अँड ऑल नव्हतं एक्झिस्ट करत. डिप्रेशन येतं रे पोरांना, असं नाही बोलत की मी नाही येत, पण त्याला डील करायचा एक प्रयत्न असतो की आता जेवढे एज्युकेटेड माँ बाप आहेत ना, दे अंडरस्टँड की ये पर्स्पेक्टिव्ह हो सकता है, बच्चे को फोमो होता है. आपल्याला काय व्हायचं, मी रील बनवतो, आता रील आली, तेव्हा टिकटॉक होता, असं तर मला पण डिप्रेस झालं पाहिजे होतं. इट इज अ पार्ट ऑफ देअर लाइफ, ठीक है, लेट देम डील. अभी ये जेंजी, अभी आर जेंजीज, ठीक है, पर उनको बहुत ज्यादा छूट है कि मिल जाए भाई, बस एक मौका मिल जाए कि बस मैं टेंशन आ रहा है, टेंशन आणि आ रहा आताचं है. जनरेशन तर तेच आहे ना की त्यांना जास्त स्ट्रगल नाही पाहिजे, त्यांना लवकरात लवकर सक्सेसफुल व्हायचंय. सो त्यामुळे पण ते खूप सारं मेंटल पीस अँड बोलतो ना डिप्रेशन अँड ऑल हे खूप असलं कॉमन पाहिजे, झालंय. अवेअरनेस असलं पाहिजे की देर इज अ मेडिकल सायन्स विच कॅन डील विथ दिस ऑल थिंग. Yeah. आणि जर तुमच्या जवळपास काही होत असेल ना, तर त्याला रायदर त्याला क्रिटिसाइज करण्यापेक्षा त्याला बेटर कसं फील होईल ह्याच्यावरती जास्त लक्ष द्या. रायदर त्याला आपण क्रिटिसाइज करू आणि मग ते वाढलत गेलं, काही असेल, मी असं बोलत नाही की साइस्मिक ऍक्टिव्हिटीज असेल. तुझं चॅनल थ्रू मी हेच बोलायचा माझा प्रयत्न काय आहे की जर तुम्हारे पास आसपास कोई भी ऐसा बंदा हो जो थोड़ा वियर्ड बिहेव कर रहा हो या फिर थोड़ा हो मानसिकली, तो ट्रीट हिम वेल. दैट द ओनली थिंग वी कैन डू, राइट? ट्रीटिंग पीपल वेल एंड बी काइंड. कारण तू जेव्हा त्या मित्राची स्टोरी सांगितली हे ते, तर काइंड ऑफ ते पर्सनॅलिटी शिफ्ट जे तू बोलला तर त्याला एक टर्म पण आहे की मल्टिपल पर्सनॅलिटी मेंटॅलिटी डिसऑर्डर करून. डिसऑर्डर्स. सो ते काइंड ऑफ तसं पण पण हे त्याला वाटलं. नाव त्याचं आठवतं ना. ही नोज ही इज हा. the same guy. He studies in the same guy. He just don't identify his mom and dad. He just don't identify the guys here. ओके. ऐसा. You know, I am a separate. I'm this person. I am supposed to. समज मी शुभम आहे. मी असा असा मुलगा आहे बस. आणि बाकी कोणाला ओळखत नाही. तेच आहे He ना identify himself. Multiple डिस्पर्ट स्टोरी. होता है ना, उनको नहीं समझ पाता कि they are another personality in second place. ओके. ना हे असे स्टोरीज असतात आणि हे ऐकून असं वाटतं की खूप काय काय सुरू आहे, फक्त आपल्या समोर घडत नाही किंवा
आपण असं बघितलं नसेल किंवा आपल्यासोबत होत नाही, तर हे अशाने आपल्याला वाटतं की काइंड ऑफ फेक अँड ऑल. बट जेव्हा तू इन रिअल हे स्टोरीज किंवा हे जे झालेलं घटना असतात ते एक्सपिरियन्स करशील, तेव्हा तुम्हाला वाटतं की नाही, काहीतरी आहे, काहीतरी एक सुपर पॉवर आहे किंवा एक वेगळं एक एंटिटी आहे, वर्ल्ड आहे की एक्झॅक्टली जे एक्झिस्ट करते आहे. एक्झॅक्टली. पण हे तेच आहे की जोपर्यंत तुझा पर्सनल एक्सपिरियन्स होत नाही तोपर्यंत तरी तुला हे नाही. तर हे जे यांनी स्टोरी सांगितली ह्याच्यावरूनच मला आपली वाली स्टोरी आठवते कॉलेजच्या दिवसात. कॉलेजच्या दिवसांमधले, जेव्हा आम्ही एकत्र होतो टेक्निकल कॉलेजमध्ये तेव्हाच्या साईडला. तर तेव्हा असं होतं की आमचे 3 डेजचे कॅम्प जायचे. तर असा सीन होता की पूर्ण बॉईज कॉलेज आणि 3 दिवसाचा कॅम्प असायचा. पॅरेंट्ससाठी तो कॅम्प वर्ड यूज करायचे ते लोक, पण इन जनरल ते पिकनिकच होती. Picnic. आमचं फुल मस्ती एन्जॉयमेंटच असायचा. पॅरेंट्ससाठी ते इंडस्ट्रियल व्हिजिट होतं, हा, आपल्यासाठी ती पिकनिक पिकनिक होते. आणि असं असायचं की ज्या आम्ही ठिकाणी जायचो तिकडे आपल्या 3 डेज साठी पूर्ण रूम असायचे. तर बेसिकली एकदा आम्ही गेलो होतो नाशिक नाशिक इगतपुरी साईडला गेलेलो. साईडला. आणि तिकडे असं होतं की ती ट्रिप गेली होती. तेव्हा जो हॉटेल होता तिकडे असं फ्लोअर्स होते, म्हणजे एका फ्लोअरवरती 5-6 की 7-8 रूम्स होते. 10 रूम्स होते, खूप मोठा कॉरिडॉर होता. आणि वरच्या रूम वरती सेम तशा वेळी आणि 2 फ्लोअर होता, त्यात सगळे आम्ही बसलेलो. आणि खालच्या ज्यामध्ये टीचर्स आणि हे पण होते एका कोपऱ्याच्या रूम मध्ये, आणि बाकी सगळे स्टुडंट्स होते. आणि सकाळपासून आम्ही तर एन्जॉय करत होतो, सगळ्यांनी आपापले रूम घेतले होते. तुझी रूम मी खालच्या फ्लोअरवरती हा खालच्या फ्लोअर तुम्ही होते वरच्या फ्लोअर आणि आम्ही वरच्या फ्लोअर होते. वरती डबल रूम्स होत्या, या वरती असं टेरेस टाईप होता. अरे हा, वा. आणि आमचं असं होतं की आमचं जे टेरेस होतं तर तिकडून बाजूला कन्स्ट्रक्शन वाली बिल्डिंग होती आणि ती खूप क्रिपी वाईब देत होते, टू बी ऑनेस्ट, जेन्युअनली. आणि आम्ही कसं केलं की जेवायचा टाइम झाला, जेवायला गेलो, जेवून आलो, आणि आल्यानंतर खूप साऱ्या पोरांनी आहे ना, तेव्हा नॉनव्हेज होता, चिकन होता, तर खूप साऱ्या लोकांनी असं स्निक पिक करून तो चिकनची वाटी घेऊन आले होते खायला नंतर. तर मग आम्ही आणलं चिकन अँड ऑल. आणि कसं होतं की 5-5 लोकांचे 2 रूम्स होते. बट आमचं असं होतं की जो आमचा लास्टची रूम होती ना, त्यात सगळे मेन मित्र भरले होते. मग आम्ही 5 पण तिकडे शिफ्ट झालो. मग टोटल एका रूम मध्ये जिथे 5 कॅपॅसिटी तिथे 10 बसलो. आणि असं होतं की कोण बेडरूम वरती आहे, कोण आपल्या बॅल्कनी मध्ये आहे, 1-2 लोक टॉयलेट मध्ये पण बसलेत, गॅलरीमध्ये बसलोय. आणि लाईक सगळं चालू आहे, नॉन स्टॉप मस्ती अँड ऑल होते, सुरू होते. आणि बरीच रात्र झाली, लाईक 2 वाजले असतील, 2-1:30 झाले असतील. आणि मग आमचं असं झालं की चला आता झोपायला जाऊया, कारण आता ऑलरेडी लेट झालंय. तर ह्यांच्या लोकांचं सुरू होतं, मस्ती अँड ऑल चालू होते ते. मग मी बोललो की सोड, मी जातो, आणि मी गेलो दुसऱ्या रूम मध्ये, माझ्या रूम मध्ये आलो. मग मी पण आपल्या बेडवरती जागा त्यांना बोलवतो एक ठेवा, म्हणून मी तिकडे जाऊन झोपलो. आणि असं पडलोच आहे, आणि लाईट बीट बंद केली नव्हती, कारण इव्हेंच्युअली पोर आहे तरी पण थोडी फाटत होती सगळ्यांची. तर असं पडलं होतं. एका बेडवरती 5 जण हा, ना असं टर्न करू शकता ना नाही असं करू शकतो. आणि एक सिंगल बेड होता, तिकडे माझा मित्र झोपलेला. रात्रीचे 3 वाजायला आले असतील, आणि तेवढा डोरवरती नॉक करायला लागला, धाड 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 आपण वाजवतो ना जोर जोरात, तसं व्हायला लागलं. आता असं झालं की माझ्या रूम मध्ये सगळे झोपले, फक्त तो ऑस्टिन जागा आहे कारण तो टीव्ही बघतोय, त्याला तो टीव्ही मध्ये इंटरेस्ट होता. आणि मी जागा आहे कारण मला झोप लागत नव्हती. म्हणून मग तो माझ्यासोबत आला, मग आम्ही दोघं उठलो, तो पोरगाने मी, आणि आम्ही गेलो बघायला. लाईटी बिटी जे डिम होत्या ते वाले पण बंद करून मोठ्या लाईटी लावल्या आता, कारण आता आम्हाला रिअल मध्ये जायचं होतं. आणि असं सीन होतं की त्या डोअरला की होल नव्हता, तर तुला डोअर पूर्णच ओपन करायला लागणार होता. मग आम्ही गेलो, डोअर ओपन केला. तो एक मित्र होता, त्याचं नाव तर आम्ही घेत नाही आता, जाऊन दे. तर तो बाहेर होता, दरवाजाच्या बाहेर, सायकलिस्ट मित्र होता आमचा. हा. तर तो आला, आणि तो एकदम फुल घाबरलेला की भाई असं असं काहीतरी झालंय, सीन झालाय, तू मला आतमध्ये घे. आतमध्ये आला, त्याने दरवाजा लावून घेतला. आणि त्याला जो हायपर होता ते बघून आमची थोडी वाटली, ते वेगळी गोष्ट की झालं काय नक्की. त्या दरवाजा लावला, आला आणि बेडमध्ये बसला. तो बोलतोय की अरे असं असं एक सीन झालाय, खाली आहे ना कोणतरी दिसतंय. तर मी बोललो कोण दिसतंय, मला लॉजिकली पहिले तेव्हा ते गोष्ट ट्रिगर नाही आली आधी. तो बोलतोय की अरे खाली लोकांचे दरवाजे वाजले जातात आणि कोणतं तरी एक एंटिटी किंवा शॅडो असं दिसतंय. कसा कॉरिडॉर खूप लांब होता, हम्म. आणि अशी येल्लो लाइटिंग पडायची तिकडून, असं कोणतरी मूव्ह होत आहे. हा. कोण, मी खालच्या रूम मध्ये होतो, मी यांच्या रूम मध्ये गेलोच हा. नव्हतो. हे लोक खालून वरसून फोन करू, अरे भाई बाहेर दिसते का कोण बघ. मी बोलतोय की भाई एकदा तुमची वरती फाटली आहे ना, तुम्ही मला कशाला त्रास देताय, मी झोपलोय दिवाण खाली. माझ्या रूम मध्ये सगळे झोपलेले आहेत, मी एक त्यामधला जो मी जागा आहे की नाही मी वरती जाईन. आणि एवढे लोक, हे लोक फोन करतात, अरे बाहेर बघ ना काहीतरी दिसतंय का. मी कसं बघू एकटा. मग मी हिंमत करून आम्ही बाहेर गेला, आणि
हा काही ना काहीतरी चालू होतं. हा आणि हो, मी कोपेगा. लेजेट मी आणि एक होता माझा मित्र आहे त्याचा आणि एक दुसरा एक वेद म्हणून पण आहे तो आम्ही तिघं दोघं खाली गेलो होतो फर्स्ट फ्लोर होती तुझ्या इथे इथं आलो होतो रात्री कॉरिडॉरला बघायला कारण तो जो मित्र होता जो जात नव्हता त्याला सोडायला मग आम्ही त्याला सोडलंय आणि तो दरवाजा त्यांनी बंद केला आणि असं आहे की त्याचा रूम खूप सेकंड लास्ट थर्ड लास्ट येतं तिकडून पूर्ण कॉरिडॉर आम्ही निघालो चालत आधी मग स्पीड वाढायला लागली अचानक वेद पुढे चाललाय मग मी पुढे व्हायला लागलो मग तो कुलकर्णी पुढे आणि मग एक पॉइंटला जसं जवळ आलं ना तसं आम्ही धावतोय आणि आम्हाला फील होतं लेजिट की मागे कोणतरी आहे असं जाणत आहे पण एवढी आमचं हे झालं ना की आम्ही मागे बघायची हिंमतच नाही आम्ही जे सीडी चढून जे धावत रूम मध्ये घुसलोय एकमेकांच्या ते नेक्स्ट लेवल डायरेक्ट सकाळी उठलो कॉन्क्लुडिंग रिमार्क्स क्या है, वो उस बच्चे का हम लोग ने इतना फाड़ा तो शेवटी तिकडे पैसे टाकून गेला. हा म्हणतो मला रिस्क नाही घ्यायचंय, मी पैसे टाकून जातो, माफी असं माफी मागितली आणि पैसे टाकून संपवलं. तर आपण आता खूप साऱ्या स्टोऱ्या बोललेल्या आहे ऍक्च्युली तर मी आता विचार करतोय की एक आता लास्ट तुझी जी स्टोरी तू बोललेला कोकणातली ती घेऊया आणि ती करून एंड करू आपण ओके. तर कोकणातली अजून एक स्टोरी म्हणजे कशी, मी आणि माझे अजून 3 मित्र जब मिल बैठे 4 यार, उसके बाद हम चले गए थे कोकण में यार. असं आम्ही डायरेक्टली गेलो कोकणात, माझ्या गावी, मी माझ्या घरी या लोकांना घेऊन गेलो. हे सगळे असे नॉर्मल लोक, ज्यांनी कधीही अशी भूतबाधा एक्सपिरियन्स केली नव्हती. कसा विषय झाला की मी यांना पहिल्यांदा घेऊन गेलो. आम्ही पोचलो. पहिल्या गोष्ट एक येतानाच असं थोडासा हॉररिफाईंग रात्रीच खेळ चाललेला सेम एक्झॅक्ट डिट्टो बंगला आहे. तो बंगला आय फील साजरी नावाचा एक पिक्चर त्याच्यातही आला होता, तुम्ही सर्च करून बघू शकता. तर तो सेम बंगला. तर मी येता येता लोकांना फुल फाडली की या बंगल्यात कोणतरी मेलंय. फ्रॉम नोवेअर, दिस इज नॉट, मला माहित नव्हतं की खरंच असं काहीतरी आहे, म्हणजे ते मी तुम्हाला नंतर सांगितलं. जस्ट हे एक असं रॅन्डमली, बनवलं म्हणजे त्यांना की यांना घाबरवणं. हे ठीक आहे, ह्या बिल्डिंग कधी रात्री येऊ नका, की तू उगाच तिकडे कोणतरी सुसाईड केलंय, असं तसं असं तसं असं तसं अँड सो अँड सो. आम्ही सगळे पोचलो, आम्ही घरी गेलो. पोरांची एवढी फाटली होती ना पहिल्या दिवशी की मी घरीच राहणार, मी राहतच नाही घरी, फ्रॉम नोवेअर. इनफॅक्ट मी सांगतो, मी समोरच्या आजींकडे गेलोय. या बाकी 2 पोरांना मी जरा एस टी स्टँडला पाठवलं. एक मुलगा घराच्या बाहेर येऊन हनुमान चालीसा वाजून उभा आहे, कारण त्याची फाटते. ठीक आहे, आणि त्याची फाटते. आता हे ठीक आहे, आम्ही दोघं त्या साईडला, ज्या 2 पोरांना मी पाठवलं होतं ना, हे दोघं चरबीवाले पोरं. ठीक आहे, ॲडिपोस्ट इश्यू लाईक भरपूर होता या लोकांना. हे लोक त्याच बंगल्यात गेले, त्याच बंगल्यात, ज्या बंगल्यात मी यांना बोललो होतो नाही जायचं, मस्करीत असो ना, पण ज्या बंगल्यात नाही जायचं. हे लोक त्या बंगल्यात गेले. ते आधी एंटर केलं, कारण त्याला गेट नाही, डायरेक्ट हे लोक पार करून गेले. ठीक आहे, पार करून गेल्यानंतर ते लोक आतमध्ये गेले. तो बंगला हॉन्टेड, म्हणजे हॉन्टेड सारखाच दिसतो. हॉन्टेड आहे की नाही हे मला माहिती नव्हतं त्या दिवशीपर्यंत. ठीक आहे, ते लोक त्या बिल्डिंग गेले. त्यातला एकच मुलगा परत आला. एकच. आम्ही 4 मित्र गेलेलो. त्या दिवशी आम्ही रात्री झोपायला 3च होतो, असं आम्हा सगळ्यांना वाटलं. तो होता, पण तो नंतर आला आणि ही वॉज अनअवेअर ऑफ एव्हरीथिंग. की तोला आपण मुंबईला तर आहे, त्याला कोणीतरी झपाटलेलं होतं त्या घरातल्या. तर हे आम्हाला माहिती नव्हतं की त्या घरात खरंच असं काहीतरी आहे. मी त्यांना रॅन्डमली बोललेलो की जाऊ एक नका, असं जस्ट जोक हा मध्ये जोक म्हणून. आणि हा गेला, आणि मी त्यांना नंतर पुढच्या दिवशी, अरे कुठे गेलेला तुम्ही दोघं? तर त्या घरात गेलेलो, आम्ही पळून आलो. हा हा आला माझ्या बरोबर, पण हा काय बोलत नाहीये, असं वाटतं. तो त्याला कोणीतरी झपाटलेलं असं म्हणतात. आता त्याला आमची ट्रिपची पूर्ण वाट लागून गेली, बिकॉज ही वॉज सो असं वॉट यू कॅन से, त्याला तो काही बोलत नव्हता. तो असा वाटत होता अजूनही मुंबईत, अरे कुठे आलोय, काय करतोय, कसं चाललंय. तसं लँग्वेज टोनच चेंज झाली होती. तो बोलायला गेला तर तो मालवणीत बोलत होता, जी की त्याची मूळ भाषाच नाही, तो इकडे या साईडचा आहे. तर मग आम्हाला डाऊट आला. मग आम्ही त्याला आमच्या स्थानिक देवस्थानाच्या मंदिरात नेलं. तेव्हा तो तो मंदिरात, पहिली गोष्ट तो मंदिराच्या पावलातच
यायला तयार नव्हता. की असतं ना की डिमॉनिक एंटिटीज टाइप्स की हम्म, नाही मी हम्म. येणारच नाही. मला असा आधी तो असं ट्रायल करत होता. नाही रे मला मंदिरात यायची आज इच्छा नाही, मी शूज घातलेले हे कारण. नंतर आम्ही त्याला खेचून घेऊन आलो, तो असं झाला एकदम की नाही मला मंदिरात नाही यायचं आहे, टोनच चेंज झाला. मला येऊचच नाही मंदिरात असं काहीतरी बोलायला लागला. त्यानंतर तिकडचे भटजी ते पळत पळत आले की ह्याला कुठे त्या घरात नेलेलं का, तुम्हाला अख्खं असं बघा आम्हाला बोललं. मग त्या दिवस पूर्ण आम्ही त्या मंदिरातच बसलो. आणि शेवटी ते भटजी बोलले रात्री यांना घरी घेऊन जा. आणि मग रात्री आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही मुंबईला पाडलेलो. तो नॉर्मल आहे, हम्म. पण हा असा एक क्रेझी एक्सपिरियन्स होता. मस्करीत मस्करीत म्हणूनच आम्ही तिकडे हॉरिफाईंग एक्सपिरियन्स घेतला. म्हणून असं बोललं पण जातं की अशा ठिकाणी मस्ती नाही केली नाही पाहिजे, गेली असं पाहिजे. मस्करी केली नाही पाहिजे. आणि ते ते पोरं गेली त्यांची चुकी पण होती, कारण त्यांना असं जायला नाही जायला पाहिजे होतं. नाही नाही पाहिजे होतं. एक ठीक आहे, तू एक मस्करी बोलला, पण तू ऍटलीस्ट बोलला तरी बोलला होतास तरी त्याला होतो, की नको जावा, नको ते ते जाऊ. ते तिथे अरे नाही आता मला चांगलं. गावी जाण्याला भीती वाटते. मग ते माझा रस्ताच येते. अशा स्टोरी असतात खूप सारे. पण मग आजसाठी आपण इथेच थांबू, नक्कीच. आणि पुढे तुझ्याकडे आणखी जर स्टोरीज आल्या तर आपण पार्ट 2 पार्ट 3 पण करू याच्यासोबत. आजसाठी बस एवढा ठीक आहे. थँक्यू. आणि डू फॉलो मी. तुम्हाला ह्याचा इन्स्टा आय डी पाहिजे असेल तर मी खाली मेन्शन करणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तर तुम्ही डू फॉलो हिम. अँड त्याचं कंटेंट बघा. आता रिसेंटली त्याची एक रील आहे जी कोकणावरचीच होती, ती 1 मिलियन गेलेली आहे. तर कॉंग्रॅट्स फॉर दॅट, थँक्यू. टू बी ऑनेस्ट. आणि असंचही वाटतं की जेव्हा आपले मराठी लोक, जेव्हा क्रिएटर्स आणि जे हे करतात आहे ते पुढे येतात. से someone has entered his life. Understand, guys. ठीक है, he started creating content. He been active थोड़ा on. सोशल अवेयरनेस ज़्यादा हो गया एंड हाँ ठीक काइंड ऑफ है. बिकम इंट्रोवर्ट से एक्सट्रोवर्ट. हाँ ठीक है. या तो ये माइक बिक का रिव्यू या सब सेटअप देखो मैं आई क्रिएटेड कंटेंट बट आई नेवर इन्वेस्टेड. आई एम रियली ग्रेटफुल कि मेरे साथ कोई है जो डूइंग इट. एवरीवन प्लीज डू सब्सक्राइब इस चैनल. ऐसे वीडियोस आते रहते हैं कंसिस्टेंटली, वो डालते हो. रहता है. आणि तुम्हाला पण जर ह्याचे कंटेंट बघायचे असेल तर तुम्हाला इन्स्टाच्या इथं खाली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली असेल, तुम्ही त्यातून चेकआउट करू शकता. तर या व्हिडिओसाठी आता एवढंच. थोडा टेक्निकल ग्लिचमुळे लास्टचा पार्ट शूट झालेला नाही, तर मी असं एंड करतो आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करू शकता. आणि तुम्हाला जे काही की मुवमेंट्स आवडले असतील किंवा तुम्हाला काही सांगायचे असेल स्टोरी, तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही टाईप करू शकतात आणि सांगू शकतात. आम्हाला आवडेल ते ऐकायला. आणि आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सकट. आजसाठी एवढंच. धन्यवाद.